घोषणा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आपली निशाणी भाऊ खटोले आगे बढ़ो शिवसेना शिवसेना। जर मला निवडून दिलं तर या विभागातील एकही प्रश्न राहणार नाही याची गॅरंटी मी घेतो। भिवंडी के नंबर 1 इंटरनेट सर्विस प्रोवाइडर इंफ्रानेट अपने नए कस्टमर्स के लिए लाए हैं धमाकेदार ऑफर। अब सिर्फ 6,000 रुपये में आपको मिलेगा 100 Mbps का ईयरली प्लान, साथ ही फाइबर इंस्टॉलेशन और डुअल बैंड 5G राउटर बिल्कुल फ्री, वो भी 3 साल की वारंटी के साथ। और 7,500 में मिलेगा 13 महीनों के लिए 100 Mbps का प्लान, साथ ही फाइबर इंस्टॉलेशन जिपॉन डिवाइस के साथ, और TP लिंक का C6 डुअल बैंड राउटर बिल्कुल फ्री, वो भी 3 साल की वारंटी के साथ। तो आज ही कॉल कीजिए इंफ्रानेट में और अपनी ज़िंदगी में लाइए रफ्तार। आप कितने नंबर वार्ड से खड़े हो और आपका चुनाव चिन्ह क्या है? मी वैभव भाऊ रवींद्र काठवले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मनसे या महायुतीचा उमेदवार आहे। माझं प्रभाग अ 6 चिन्ह मशाल या चिन्हावर मी उभा आहे। तरी विभागातील सर्व मतदारांना मी विनंती करतो की येणाऱ्या 15 तारखेला निवडणुकीमध्ये मला बहुमताने निवडून द्या। सर, वार्ड में जो इस समय बहुत जो समस्या जो है, सूत्रों का वाले मालूम चला कि आपने समाज सेवा के लोगों के लिए क्या क्या इसके बारे में क्या कहना चाहते हो? वार्डामध्ये समस्या म्हणजे सगळ्यात प्रथम समस्या आहे ती पाण्याची। जे पहाटेच्या 3:30ला पाणी येतो, अनियमित पाणी, दूषित पाणी। त्यानंतर विभागामध्ये प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिकची समस्या, वाहतूक कोंडीची समस्या आहे। या कासाई झाली, ठांग्याई झाली, वाणाई झाली, मंडई झाले, हे पूर्ण विभाग हा पाण्याने, वाहतूक कोंडीने आणि असंख्य प्रश्नांनी वेढलेला आहे। या सर्व प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी मी या इलेक्शन मध्ये उभा आहे। आपका टक्कर में किस पार्टी से है? माझी टक्कर कोणाशी नाहीये, मी कोणाच्या विरोधात उभा नाहीये। ज्या या समस्या आहेत, भिवंडी शहरातल्या आहेत, आमच्या विभागातल्या आहेत, आळीतल्या आहेत, गल्लीतल्या आहेत, या समस्यांच्या विरोधात मी उभा आहे। मी कुठल्या व्यक्तीच्या विरोधात उभा नाहीये। रोज आम्ही सकाळी उठल्यावर दूषित पाणी पितो, बाहेर निघाल्यावर कचरा बघतो, त्याच्या पुढे गेल्यावर खड्डे, वाहतूक कोंडी, असे असंख्य प्रश्नांना तोंड देत प्रत्येक नागरिक हा कामावर, कोण शाळेमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात। तर या सगळ्या समस्या आम्ही नेहमी महानगरपालिकेमध्ये अर्ज देऊन प्रयत्न करत असतो। पण महानगरपालिकेवाल्यांचं पण म्हणणं आहे की तुम्ही किती दिवस असा अर्ज देत राहणार? एक ना एक दिवस तुम्हाला निवडणूक लढवायला लागेल आणि तुम्ही जेव्हा निवडून याल तेव्हाच या समस्या सुटतील, तिथपर्यंत या समस्या सुटणार नाही। सर, एक सवाल है आपसे जानना चाहता हूँ कि भिवंडी तीनबत्ती जो भाजी मार्केट है, पूरी भिवंडी से यहाँ लोग भाजी मार्केट, सब्जी वगैरह कपड़े के लिए आते हैं। गाड़ी पार्किंग के लेकर के महानगरपालिका तीनबत्ती से 1 किलोमीटर दूर सिपाही चौक के पास पार्किंग लाई, इसको लेकर कितना दूर लोग ठेला लेके कैसे आएंगे जाके? जल्दी से बात बताइए, इसके बारे में बताएं। आता मी इलेक्शनला उभा आहे ना, तर हे आमचे मुद्दे आहेत। म्हणजे याच्यामध्ये विभागातील गंभीर पाणी प्रश्न, पहाटे 3:30 वाजता पाणी येतो, पूर्ण वाट लागते। आणि मंडई विभागात सरकारी दवाखाना आहे ना, तिकडे पुढे पार्किंगची सुविधा आहे। विभागातील पार नाका सुलभ शौचालय, पार नाका में, युवा खेळाडूंना मैदान, ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक कट्टा, वाचन मंदिरसाठी अनुदान, नाले सफाई, पूर परिस्थिती मुक्ती, ड्रेनेज लाईन संबंधी समस्या, कायमचा कचरा मुक्ती प्रभाग, भाजी मार्केट समस्या, प्रभाग रस्ते कायम खड्डेमुक्त करणे, सुभाष उद्यान, सुभाष वीर सावरकर उद्यान सुशोभीकरण करणे, शैक्षणिक कार्यात येणाऱ्या अडचणीनं हे करणे, हे आम्ही कामं करणार आहे। आम्ही ही केलेली कामं आहेत। आता हे झालं छत्रपती शिवाजी महाराज चौक। आता छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक या जीर्ण उद्यानात झालेला, पूर्ण अवस्था बिकट झालेली। तर याचा पाठपुरावा करून जसं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख मुख्यमंत्री बनलेले, तर त्यांच्याकडे पाठपुरावा करून हा आम्ही 3 करोडचा निधी आणलेला आहे या छत्रपती शिवाजी महाराज चौकाला। हे व्हॉट्सअप काही आहे, 3 करोड रुपये निधी छत्रपती शिवाजी महाराज चौकाला आणलेला आहे। त्यानंतर स्वर्गीय मीनाताई ठाकरे रंगायतन मासाहेब, या ठाकरे रंगायतनची दुरावस्था ही सगळी झालेली होती। या ठाकरे हॉल साठी उद्धव साहेबांकडे आम्ही विनंती केली की आम्हाला साहेब यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा।
तर याच्यासाठी आम्हाला 10 करोडचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर हे कामवारी नदी, लोकमान्य टिळक घाट याच्यामध्ये आपल्या गणपती बाप्पा विसर्जन होते नेहमीप्रमाणे. तर याची जी दुरावस्था आहे, सगळी घाण, ड्रेनेज लाईन वगैरे आहे, एवढी स्वच्छ नदी आहे. जो भिवंडीचा पाणी प्रश्न आहे ना, ही नदी जर स्वच्छ झाली तर ह्या पाणी पुरवठा सगळ्यांना होईल. तसं याची अवस्था आहे तशी ती वराडी तलावाची पण आहे. ही पण आम्ही समस्या मांडलेली, पण जेव्हा सरकार बदललं मग तेव्हा ही मागणी राहिली. कारण याचा पर्यावरण मंत्री म्हणून आदित्य ठाकरे होते, तर त्यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केलेला आहे. हे काम पण आम्ही पूर्ण करणार आहे. चौथा मुद्दा बस स्टॉप, भिवंडी शहर बस स्टॉप. एवढे सगळे मोठमोठे नेते वगैरे झालेत, अजूनपर्यंत कोणीच याच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलेलं नाही. यासाठी आम्ही अनिल परब साहेब जे परिवहन मंत्री होते ठाकरे सरकारमध्ये, त्यांच्याशी आम्ही चर्चा केलेली या प्रश्नासाठी की भिवंडी शहरासाठी एवढा ऐतिहासिक हे असताना पूर्ण हे खराब झालेलं, पूर्ण पडण्याची स्थिती झालेलं. त्यांच्याशी चर्चा होऊन याचं काम होणार तेवढा ठाकरे सरकार हे पडलं. तर त्यामुळे हे काम अधुरं राहिलेलं आहे. हे सर्व जी अधूर राहिलेली कामं आहेत ते आम्हाला पूर्ण करायची आहेत. पाणी प्रश्न होता कासाळीमध्ये. कासाळीमध्ये 3:30 वाजता पाणी यायचं, तर आम्ही पटनावर साहेबांशी मीटिंग वगैरे घेऊन नवीन लाईन टाकून 3:30चा पहाटेचा पाणी प्रश्न मिटवलेला आहे. आणि नवीन लाईन टाकून त्यानंतर ठाणग्याळी विभागामध्ये तिथं पण नवीन लाईन टाकून त्यांच्या घराच्या दारापर्यंत लाईन दिलेली आहे. त्यांचा पण जो पहाटेचा 3:30चा प्रश्न सोडवून ते आता व्यवस्थित सुखाची झोप घेत आहेत आणि शुद्ध पाणी पित आहेत. मी कोणत्याही पदावर म्हणजे मी माझं पद शिवसेना शाखा प्रमुख म्हणून आहे. शिवसेनेचं ब्रीद वाक्य 80% समाजकारण 20% राजकारण. या भावनेतून मी सामाजिक बांधिलकीतून मी विभागातील प्रत्येक म्हणजे माझा 2001 सालापासून तर मी कार्यरत आहे. विभागातील जेवढेही प्रश्न आहेत तेवढे मी सॉल्व्ह करतो. ना मला कुठलं पद आहे काय म्हणजे नगरसेवक पद वगैरे का आमदार खातं असं कुठलंच पद नाहीये. पण जे विभागातील प्रश्न आहेत ते आम्ही वारंवार मांडून लेटरबाजी करून ते भरपूर असे मुद्दे आम्ही सॉल्व्ह केलेले आहेत. जर मला निवडून दिलं तर या विभागातील एकही प्रश्न राहणार नाही याची गॅरंटी मी घेतो. कारण की मी उभाच यासाठी आहे की मला हे सगळे प्रश्न सोडवायचे आहेत.